मोर्चा काढण्यात आला, काय संदर्भात काय? पहिला आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज बिलाची होळी करण्याचा कार्यक्रम सुरू आहे। आणि वीज बिलाची होळी करण्याचा कार्यक्रम का सुरू आहे तर गेले कित्येक महिन्यापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर नागरिकांना आलेली भरमसाठ दराची बिले कमी करावीत आणि त्यातून माफी द्यावी म्हणून वीज बिलाला माफी द्यावी म्हणून गेले कित्येक महिने आमचे पूर्वीचे ऊर्जा मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे प्रयत्न करत होते, अनेक कार्यकर्ते प्रयत्न करत होते आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज बिलाची होळी करण्याचा कार्यक्रम सुरू आहे। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 7-8 महिन्याच्याही वर म्हणजे जवळजवळ 10 महिने झाले लॉकडाऊन सुरू आहे आणि असं असताना लॉकडाऊनमध्ये जरी माणसं घरी असली तरीसुद्धा वीज बिलाची रक्कम आपण समजू शकतो, 1000ची 1500 आली, 1000ची 2000 आली, 1000ची रक्कम 50,000वर जाते। ज्या हॉटेलमध्ये किंवा ज्या एखाद्या पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये जिथे एकही पर्यटक गेला नाही, स्टाफ नाही, लोक नाही, कोण नाही, त्यांना 2-2 लाखाची बिलं पाठवत आहेत आणि अशा पद्धतीने मनमानी कारभार करणारं हे 3 पायांचं सरकार कुठेही जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करते असं दिसत नाही। उलट जनतेचा विश्वासघात, जनतेची फसवणूक, जनतेची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न करणारं हे सरकार आहे। नितीन राऊत हे ऊर्जा मंत्री म्हणून त्यांच्या घोषणा फक्त फसव्या आहेत आणि ज्या वेळेला श्री नितीन राऊत यांना विचारलं गेलं की 1000 कोटीचं पॅकेज आपण दिवाळीपूर्वी देणार होतात, त्याच्यामध्ये वीज बिलाला माफी आणि वीज बिलाच्या बाबतीतलं सवलतीच्या दरातला निर्णय आपण घेणार होतात, असा कोणताही निर्णय घेतला नाही। दिवाळी आली म्हणून जनतेला वेगळ्या पद्धतीने जनतेच्या असंतोषावर फुंकर घालायचं फक्त विश्वासघातकी धोरण अवलंबणारं हे सरकार आहे आणि या सरकारचा जाहीर निषेध आज आम्ही करतो आहोत। ही पहिली पायरी आहे। जर सरकारने वीज बिलामध्ये माफी दिली नाही तर आज ह्या फुटपाथवर करतो आहोत, उद्या त्या फुटपाथवर जायलासुद्धा आम्ही घाबरणार नाही, हे सरकारला आज आम्ही दाखवून देण्यासाठी उतरलो आहोत। सर, वीज बिलेचा प्रश्न जर पाहिला तर खूप काळापासून आहे, लॉकडाऊनपासून पाहिलं, ह्याच्या आधी खूप सारी आंदोलनं झाले त्याच्या विरुद्ध, पण सर्वसामान्यांना नेमका दिलासा कधी मिळेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे। त्याबद्दल सर्वसामान्यांना काय सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारचं असतं आणि राज्य सरकारमध्ये असलेल्या 3 पक्षाचं तिघाडीचं सरकार, जसं एक राजेश खन्नाचा चित्रपट होता ना पूर्वी, चल हाथी मेरे साथी, आणि त्याच्यात एक वाक्य होतं की चल ले चल खटारा खींच के, तसं हे खटारा खेचून जाणारं सरकार आहे यांचं 3 पायांचं आणि त्याच्यामुळे ह्यांना कळत नाही आहे की जनतेचा विश्वासघात करून जनतेला लुबाडून फार काळ राज्य करता येत नाही। त्याच्यामुळे यांना शेवटची घरघर अखेरची घरघर लागली आहे। प्रत्येक वेळेला ते म्हणतात की भारतीय जनता पार्टीला सरकार बदलायचं आहे म्हणून चाललं आहे, असं नाही। ज्या विश्वासघाताने तुम्ही सरकार बनवलं, ज्या जनादेशाचा तुम्ही अपमान केलात, ज्या जनतेच्या विश्वासाला तुम्ही लाथाडलं, असं करूनसुद्धा तुम्ही या सरकारमध्ये बसल्यावर लोकांचा सतत विश्वासघात करता आहात, तर ह्या विश्वासघातकी सरकारचा निषेध आहे। आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा कोण देणार तर जनता देणार। विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका सतत प्रश्न मांडण्याची आहे, ते प्रश्न सारखा विरोध करण्याचे नसून जनतेच्या असंतोषाला राजकीय किनार मिळालीच पाहिजे आणि राजकीय त्याला स्थैर्य येण्यासाठी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून हे आंदोलन करत आहे आणि जनतेला भारतीय जनता पार्टी निश्चित रूपाने या वीज बिलाची माफी मिळवून देणारच। सर, एक शेवटचा प्रश्न होता की जसं आपण पाहिलं आता आज आंदोलन तर इथे झालेलं आहे, मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित आहेत, पण आता हे जे जे वाढीव वीज बिल आलेलं आहे लोकांना, त्याच्यानंतर जर अदानींनी कुठेतरी त्यांचे विजेचे कनेक्शन काढायचा प्रयत्न केला आणि असा कुठेतरी दाबायचा प्रयत्न केला सर्वसामान्य, तेव्हा भारतीय जनता पार्टी काय त्याच्यावर आवाज उठवेल? पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की अदानी असेल, रिलायन्स असेल किंवा टाटा असेल किंवा BST असेल, थोडक्यात आपण असं मुंबई शहराच्या वीज जी वितरण व्यवस्था आहे त्याच्याकडे लक्ष दिलं तर ह्याच्यावर महावितरण आहे आणि महावितरणचा जो कारभार आहे हा राज्य सरकारच्या हातात आहे। मग 1000 कोटी रुपयाचा जर तुम्ही पॅकेज जनतेला देणार होतात तर ते पॅकेज का नाही दिलं? त्याच्यामुळे जर वीज बिल भरलं नाही म्हणून वीज कापायला जर कोणत्याही कंपनीचे लोक आले तर भारतीय जनता पार्टी त्या कंपनीच्या लोकांना वीज तोडू देणार नाहीत, हे निश्चितपणाने आम्ही सांगतो। सर, सरकार लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत आहे? 100% करत आहे। एका बाजूला सरकार म्हणतं पैसे नाही, एका बाजूला म्हणतं पॅकेजची घोषणा करतं। मग मंत्रालयामध्ये जाऊन तुम्ही बघा, सन्माननीय ऊर्जा मंत्री यांच्या केबिनचा चकचकाट का चालला आहे? का नवीन फर्निचर बनवलं जात आहे? ऊर्जा मंत्र्यांना स्वतःला ऊर्जा हवी आहे की जनतेला ऊर्जा द्यायची आहे? हा माझा त्यांना प्रश्न आहे।
एक सरकारमध्ये बसलेला पक्ष निर्णय घेतो, दुसरा पक्ष निर्णय बदलतो, मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय बदलला जातो. असं निष्क्रिय, अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकार हे महाराष्ट्राने कधी बघितलं नव्हतं. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. मीटर कापलं त्यांच्यासाठी काय? मीटर ज्यांचं कापलं गेलं आहे त्यांच्यासाठी निश्चितपणाने नवीन लढा उभारू आणि त्यांना वीज प्राप्त करून देऊ. बीच में बोला गया था कि जो लाइट बिल है उसको बोला गया कि जो लाइट बिल है उसको जो है इंस्टॉलमेंट में दे सकते हैं. अब जब जा रहे हैं तो इंस्टॉलमेंट भी स्वीकारा नहीं जा रहा है. ये पहली बात तो ऐसी है कि इंस्टॉलमेंट किसका, और अगर हम समझ सकते हैं, मैंने पहले भी कहा कि अगर 1000 रुपये का बिल आता था वो 2000 हो गया, क्योंकि सब परिस्थिति में सब परिवार के सभी सदस्य घर में हैं. सभी सदस्य घर में एक टेलीविज़न है, देखने वाले 4 हैं, वो बढ़ के 8 हुए, तो टेलीविज़न का बिल ज़्यादा आना चाहिए क्या? मुझे समझ में नहीं आता है. लेकिन अगर घर में 8 लोग बैठे हैं, मैं समझ सकता हूँ बिजली पंखे के माध्यम से बढ़ गई, 4 बल्ब लगाए करके बढ़ गई. टेलीविज़न तो एक ही है, रेफ्रिजरेटर तो एक ही है, एक ही कुकर, एक ही तुम्हारा इलेक्ट्रिक का कुकर है, एक ही इलेक्ट्रिक का गीज़र है. अगर ऐसे मामले में अगर ये बिजली का बिल बढ़ता है, इन्होंने मीटर रीडिंग क्यों नहीं लिया? एवरेज मीटर रीडिंग का मतलब क्या है? देखो, ठंडी में और गर्मी में, ठंडी में बिल कम आता है, गर्मी में बिल बढ़ता है. तो इन्होंने गर्मी के भी रेट पकड़े, तो भी ये रेट इतने हैं कि शायद रेगिस्तान में रहने के बाद अगर पंखा लगाओ तो वहाँ पर बिल जितना हो उससे भी कई गुना ज़्यादा, यानी एक घर में 10 पंखे लगाए, वैसा बिल इन लोगों ने भेजा है. तो ये निश्चित रूप से ये बिलों के ऊपर का आंदोलन बहुत बड़ा होगा. इनको निश्चित रूप से निर्णय लेना पड़ेगा. सरकार निर्णय न लेने की स्थिति में है. सरकार को कोई निर्णय नहीं लेना है, इसके लिए तो ये आंदोलन चल रहे हैं. सरकार क्यों नहीं कहती कि जहाँ पर बिजली के यूनिट बिना चेक किए गए हमने बिल भेजे? ये तो सही है, आप लोग भी जानते हो. पुलिस स्टेशन का बिल देखो, महानगर पालिका का बिल देखो, तहसीलदार कार्यालय का बिल देखो, पूछो उनको जाके, उनको भी बिल आए, लेकिन वो बोलते नहीं हैं. सरकार के लोग हैं. मेरा ये कहना है कि सरकार निष्क्रिय है. सरकार को सिर्फ दिन काटने, मैंने जैसे कहा कि राजेश खन्ना के पिक्चर के जैसी ये सरकार है, चल खींच लो खटारा खींच के, वैसी चल रही है खटारे वाली सरकार. निश्चित रूप से आने वाले समय में बहुत बड़ा आंदोलन जनता के माध्यम से भारतीय जनता पार्टी खड़ा करेगी. तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. ते दुसरं बोलत होता बंद आहे मोटर कार. जितना बंद है मोटर, चल खटारा खींच के, ते बंद आहे ना त्यांची मोटर कार. खटारा खींच के.